Cancer Healer Center, a new beginning. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप. खोक्याला घेऊन बीड पोलीस शिरूरमध्ये दाखल. वैद्यकीय चाचणीनंतर खोक्याला न्यायालयात हजर करणार. पोलीस कोठडी होण्याची शक्यता. तर खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणलं. अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोजर. अनधिकृत घर बांधल्यामुळे कारवाई. शिरूर कासारपासून काहीच अंतरावर खोक्याचं हे घर होतं. यापूर्वी घराच्या झाडाझडतीत वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडे जप्त. तर खोक्या असो वा बोक्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया. सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं, अंजली दमन यांचा ट्विट करत संताप. विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव आग्रही. तर अधिवेशन संपण्याच्या 2 दिवस आधी पद मिळणार, भास्कर जाधवांना विश्वास. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी आता मोठा खर्च. गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर. मतदारांनी सुद्धा वेळोवेळी विश्वास दर्शवलाय. नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण. देशभरात धुळवडीचा उत्साह. रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली. कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी. कोकणात शिमगोत्सवाची चांगलीच धूम. होळी, धुलीवंदन आणि रमजान निमित्त मुंबईसह पुण्यामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात. शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष मोहीम. सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा किंवा गाण्यांवर प्रतिबंध. धुळवडीनिमित्त दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रो सेवा बंद. तर 3 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत नियमित सेवा सुरू राहणार. प्रवाशांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप. जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. एवढी मोठी संघटना आहे तरी त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटतायत. जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी घेतली शरद पवारांची भेट. तर आजी प्रतिभा काकी आणि आजोबा शरद पवारांसोबत जय पवारांचा कौटुंबिक फोटो. 10 एप्रिलला जय पवार यांचा साखरपुडा. नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बिलं काढण्यासाठी कंत्राटदार विजय गभडे यांच्याकडून स्टिंग ऑपरेशन. तर व्हिडिओत एक कर्मचारी पैसे घेताना कैद. पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्याकडे तक्रारीनंतर कर्मचाऱ्याची बदली. नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. दरम्यान अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावतीत तापमान वाढ. पारा वाढल्यामुळे राज्यात विजेची मागणी सुद्धा 30,000 मेगावॅटवर. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का. तर कथित 1300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास गृहमंत्रालयाची मंजुरी. मुंबई अमरावती एक्सप्रेस समोर ट्रक आल्यामुळे मोठा अपघात. जळगावच्या बोदवड रेल्वे स्थानकावरची घटना. नागपूर भुसावळ रेल्वे वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प. अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल. ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेल गळती झाल्यामुळे मध्यरात्रीपासून अपघात. तर पोलीस आणि अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकली. तुर्तास एकाच लेनवरून वाहतूक सुरू. मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडक. तर गुजरातवर मिळवला दणदणीत विजय. हिली नताली, हरमनप्रीतची आता ऐतिहासिक खेळी. Cancer Healer Center, a new beginning.